हॅलो अँड वेलकम टू माय ब्लॉग पांडा अँड मोमो. तर आज आमचे थेरी पेपर संपणार आहेत आणि मी आता कॉलेजला चालली आहे. तर कॉलेजला जाताना मला साईबाबाची पालखी दिसली, तर मी शूट केलं त्याचं. हॅलो त्याच्या गाईज. तर आता आमचे थिअरी पेपर संपलेत. माझी एक्झाम चालू होती म्हणून मी काय ब्लॉग करू शकले नाही. टाइम पण भेटत नव्हता आणि कंटेंट पण नव्हता. काय तुम्ही ते एक्सप्रेशन बघून कंटाळाल की आज मी पेपर चांगलं गेलं, आज नाही गेलं. तसे सगळे पेपर ठीकठाकच गेलेत ऑलमोस्ट एकदम. तर मग मी आता जेवण बनवते आज. तर आता मी डबा लावलेला, तर मी असं उगाच विचार केला की का मी डबा लावला, त्यापेक्षा मी जेवण म्हणून पण पेपर दिले असते, कारण मी पेपर काय एवढं खास लिहिलेले नाही. तर आज मी आता जेवण बनवते. तर जेवणात बटाट्याची भाजी आणि चपाती. तर आता मी तुम्हाला माझी रेसिपी शेअर करते, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला टेस्ट कशी लागली. आणि तुमची पण रेसिपी काय असेल तर ती पण मला शेअर करा, मी ती पण ट्राय करेन. तर मग बघूया आता बटाट्याची भाजी कशी बनवतात. गाईस, बाकीचं जे कचरा बिचरा आहे ते सगळे इग्नोर करा. आणि मी आता ह्या पॅनमध्ये तेल गरम करायला टाकले. आता ह्याच्यात आपण राई आणि जिरं टाकणार आहे. आणि आजचा ब्लॉग आहे ना एवढं भारी असणार आहे, कारण आय विल टॉक इन मिक्स लँग्वेज. हिंदी पण असणार आहे, मराठी पण असणार आहे. आणि तुम्ही आज हसून हसून एकदम पागल होऊन जाल. तर बघूया ह्याच्यात. आता तेल थोडं तापूया, बघू कसं तापतंय तेल. ह्याच्यात मी आता थोडीशी एकदम राई टाकलेली आहे. ती आता अशी फुटेल, तडतडेल तेव्हा त्याच्यात आपण जिरं टाकूया. इथे मी सगळी चॉपिंग करून घेतली आहे. इथे अनियन आहे आणि इथे लसूण आहे. हा बघा, एक लसूण माझा. गाईज, असं समजू नका की माझ्याकडे लसूण कमी आहे. माझ्याकडे भरपूर लसूण आहे, पण एक सोललेला भेटला म्हणून मी टाकते, नाही तर मी टाकला नसता. आणि इथे मी बटाटे पण एकदम भारी असे कापून घेतलेले आहेत आणि त्यांना पाण्यात ठेवले. बिकॉज ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन द पटॅटो विल गेट ब्लॅक, सो वी हॅव सोक दॅम इन द वॉटर. इथे मी जिरा पण टाकला आहे आणि तो एकदम मस्त असं तडतडला आहे. तेल फारच गरम झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण मिरची टाकूया आणि लांब पळूया, बिकॉज ही खूप उडते आणि खूप घाण लागते. आणि हे बघा ही कशी तडतडते आपल्या मिरची. दिस आर माय कुकिंग स्किल्स. आता ह्याच्यात आपण एक आपला लसूण आहे तो टाकूया. गाईज, आता मी ह्याच्यात ना कांदा पण टाकलेला आहे. दिस इज ऑनियन. आणि ह्याला मस्त आपण कॅरमलाइज करून घेऊया. यू नो वॉट कॅरमलायझेशन म्हणजे काय नाही, ह्याला छानपैकी असं तेलात भाजून घेऊया जोपर्यंत हे ब्राऊन होत नाही. आणि हे झाल्यावर मग आपण ह्याच्यात बटाटे टाकणार आहे. ह्या कांद्याला आपल्याला ब्राऊन करायचं होतं, पण तो आता ब्लॅक झालेला आहे. तर ह्याच्यात आपण आता बटाटे टाकूया. तर मी ह्याच्यात आता बटाटा टाकला आहे आणि तो आपल्याला एकदम शिजून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्या चमच्याने तो असा तुटत नाही ऑटोमॅटिकली विदाऊट एनी प्रेशर. आता हा खूप कडक आहे. तर ह्याच्यात आपण आता मीठ टाकूया. तुम्ही विचार करत असाल की मी मीठ पहिले का टाकलं, कारण वो इस आलू को पकाने में, जल्दी पकाने में मदद करता है, इसलिए मैंने इसमें अभी नमक डाला है और इसे हम अभी अच्छे से मिक्स करेंगे. दिस इज माय प्रॉपर लँग्वेज ऑफ कुकिंग. म्हणजे मी अशी हिंदीत बोलली ना का आमच्या घरच्यांना खूप हसू येतो, कारण ही कॉमेडीवाली हिंदी आहे, प्रॉपर संस्कृतवाली हिंदी नाही आहे. तर ह्या बटाट्याला आपण आता असं ठेवूया आणि ह्याच्यावर असं ढाकण देऊया. आणि जोपर्यंत शिजत नाही, म्हणजे एकदम असं त्या चमच्याच्या प्रेशरने जोपर्यंत तो तुटत नाही तोपर्यंत आपण त्याला शिजवूया. आणि गॅस ही फारच कमी आहे, दिसते का तुम्हाला, फारच कमी आहे गॅस. बटाटा शिजते तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, मी आज शॉपिंग केली. म्हणजे शॉपिंग नाही, भाजीपाला आणला. तर मला बीन्स आणले, बीन्स मला खूप आवडतात. अद्रक आणलं चायमध्ये टाकायला, हे बघा 5 रुपयाचं एवढं मोठं अद्रक. आणि टमाटर आणले, हे बघा. गाईस, तुम्हाला माहिती आहे का माझ्याकडून एक चूक झाली. मी भाजीपाला आणायला गेले तर मग मी कांदे बटाटे पण आणले,
मला आणायचे होते अर्धा किलोचे कांदे बटाटे, पण मी चुकून त्या काकांना 1 किलो सांगितलं आणि मी ते भाजी घेऊन अर्ध्या रस्त्यापर्यंत आली. तेव्हा मला समजलं की मला अर्धे किलो घ्यायचे होते आणि मी एक किलोचे घेतले. राहू द्या, ते यूज होतील, पण अशी चुकी तुम्ही नका करू. काय माहीत का सांगते मी, पण अशी चुकी नका करू प्लीज. माझ्याकडून झाली चुकी, मी अर्ध्या किलोचे 1 किलो आणले, कांदे पण आणि बटाटे पण, दोन्ही पण. तर मग प्लीज तुम्ही अशी चुकी करू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठली सिरीज मी कंटिन्यू केली पाहिजे. व्हॉट आय इट इन अ डे करायला पाहिजे का डेली व्लॉगिंग करायला पाहिजे, किंवा असे रेसिपीजचे व्हिडिओ टाकायला पाहिजे, किंवा काही कॉमेडी किंवा कॉलेजचं काही सीन्स असे टाकायला पाहिजे. मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला हिट करा. चला बघूया पुढची रेसिपी. गाईस, तर ह्याच्यात मी मसाले टाकलेत. माझ्याकडे 3च मसाले आहेत, म्हणजे हा तिखट आहे, हळद आहे, धना पावडर आहे, एवढे 3 आहेत. मी सगळ्या भाज्यात टेस्ट टाकते, पण टेस्ट वेगळी येते, बाय आय डोंट नो. तर मग हे टाकलं आहे. आता ह्याच्यात आपण मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी जेव्हा पण मला ना पिवळी भाजी बनवायची असते तेव्हा माझ्याकडून भाजी लाल होते, आणि जेव्हा लाल भाजी खायची असते तेव्हा माझ्याकडून भाजी पिवळी होते. का माहीत काय, आता काय सांगू तुम्हाला. मसाला कधी पण जास्तच पडतो, म्हणून मी आता थोडंसंच मसाला टाकले. आणि मिरच्या ह्या 2 टाकल्यात मी तिखट व्हायला. आणि एकदम छानपैकी मिक्स करून घेऊया आणि हिला परत ढाकून देऊन शिजून घेऊया. तर इथे आपली भाजी आता अर्धी शिजली आहे, थोडीशी अजून कच्चीच आहे, पण ह्याच्यात मी कसुरी मेथी टाकली आहे. तर कसुरी मेथीने एवढा भारी टेस्ट येतो ना. तर परत आपण ह्याला थोडं मिक्स करूया आणि परत ढाकून घेऊया. आणि तुम्ही विचार केला असेल की एवढा टाईम मी काय करत होते जोपर्यंत ती भाजी शिजत होते, तर तोपर्यंत मी चपातीचं पीठ मळत होते. हा बघा, मी मळलेलं आहे, अजून याला थोडं मळायचं आहे. पण आता भाजी झाल्यावर मी चपात्या करणार आहे आणि रात्री पण मी हेच जेवणार आहे. 2-2 टाईम बनवायची ताकद नाही आहे, कारण उद्या आमची वायवा पण आहे. ती पण पहिली वायवा FMTची आहे. आणि बघूया त्याचं काय होतं आहे, मॅम येतात का नाही ते पण डिपेंड आहे. आणि हे बघा, माझी हालत अशी आहे कारण मी जस्ट बाहेरून आली आहे, आणि म्हणजे कॉलेजवरून आली आहे आणि डायरेक्ट जेवण बनवायला घेतले. तर मग भेटूया पूर्ण जेवण बनवल्यानंतर. गाईज, आपलं जेवण रेडी झालेलं आहे. ही बघा बटाट्याची भाजी. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि चपाती केले, काकडी आणि चाट मसाला पण आहे. तर मग गाईज, हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. पण तुम्ही नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्ह्यूज येत आहेत खूप, पण सबस्क्रिप्शन नाही येते. तर प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा. आणि कमेंट पण करा की मी कुठले नवीन रेसिपीज ट्राय केले पाहिजेत किंवा कुठली सिरीज चालू केली पाहिजे. सो दॅट्स इट फॉर द डे. बाय.